गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्लामी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इस्लामी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677760025. राज्यात 6 जून रोजी हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असून भारतीय हवामान विभागानं विविध जिल्ह्यांसाठी उष्णता आणि पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि पावसाचा दुहेरी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. कोकण विभागात हवामानाचा मिश्र परिणाम दिसून येणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं या 3 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागात मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाच्या सरींचा प्रभाव दिसून येऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट नसला तरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामानाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अल्प कालावधीत जोरदार सरीही कोसळू शकतात. हवामान विभागानं नागरिकांना उष्णतेच्या तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा, तर नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.